हरि ओम. आत्मपूजा उपनिषद. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. प्रास्ताविक. वैश्विक नियम. द्वंद्व. या विश्वामध्ये प्रत्येक अस्थिर गोष्टीच्या मुळाशी त्या मानाने स्थिर असलेली गोष्ट असते. चक्र वर्तुळाकार फिरते कारण त्याच्या केंद्राशी त्या मानाने एक स्थिर न फिरणारा बिंदू आरा असतो. नदी सतत प्रवाहित होत असते कारण तिच्या खाली त्या मानाने एक स्थिर असा अप्रवाहित भक्कम तळ असतो. झाड वरती उंच उंच वाढत जाते तसेच झाडाची मुळे जमिनीत खाली सखोल पसरत जातात कारण या दोहोच्या मध्ये त्या मानाने एक स्थिर असा झाडाचा भक्कम बुंधा असतो. येथे त्या मानाने असा शब्द मुद्दाम वापरला आहे कारण या विश्वात दीर्घ कालावधीचा विचार करता काहीही स्थिर नाही आणि काही अस्थिरही नाही. जे जे निर्माण झालेले आहे ते सर्व काही यथाकाळी स्थिर आणि अस्थिर याच्या अतीत असलेल्याच्यात विनाश होणारे असते. स्थिर किंवा अस्थिर यांचा निर्माता नियंता कोणीतरी निराळाच आहे कारण काहीही नाही अशामधून निर्मिती होऊ शकत नाही. निर्मितीला कशाचा तरी आधार असावा लागतो. हे विश्व निर्माण झाले त्यावेळी ते कशामधून तरी निर्माण झाले आहे. तो निर्माता नियंता मूलतः होताच. एरवी विश्वाची निर्मिती होणे शक्य नाही. तो या स्थिर किंवा अस्थिर यांच्यासारखा नाशिवंत असू शकत नाही कारण तो निर्माण झालेला नाही. तो निर्माण होतही नाही त्यामुळे तो कधी नष्ट होणे शक्य नाही आणि तो कोणाकडून नियंत्रितही होत नाही. तो स्वयंभू आहे. तोच विश्वाचा मूळारंभ आरंभ आहे. एरवी स्थिर किंवा अस्थिर अशा गोष्टी अस्तित्वात असणे शक्य नाही. अशा प्रकारे स्थिर किंवा अस्थिर अशा विनाशी असलेल्याच्या मागे काहीतरी सतत असणारे अविनाशी आहे. या अशा अस्थिर गोष्टींच्या मागे एक स्थिर आधार असतो. याचाच अर्थ अस्थिर याच्या विरुद्ध काहीतरी स्थिर असल्यामुळे ते अस्थिर अस्तित्वात असते. तसेच जर ते अस्थिर नसेल तर ते स्थिरही जाणवणार नाही. हाच नियम सर्वत्र अनुभवायला मिळतो. प्रत्येक गोष्टीला त्याच्या विरुद्ध गोष्ट असते आणि त्यामुळे ती गोष्ट अस्तित्वात असते. यालाच अध्यात्मात द्वंद्व असे म्हणतात. हे संपूर्ण विश्व आणि त्यामधील तमाम गोष्टी द्वंद्वावर आधारित आहेत, अवलंबून आहेत. तुम्ही सुखी असाल तर ते सुख तुम्ही दुःखाच्या आधारावर उपभोगत असता. तसेच तुम्ही दुःखी असाल तर ते दुःख सुखाच्या आधारावर आलेले असते. परंतु जर तुमच्याकडे सुख किंवा दुःख असे काहीही नसेल तर तुम्ही जे जसे आहे त्यात नैसर्गिक जीवन जगत असाल आणि मग तेथे समाधान मिळते, केवळ आनंद मिळतो. तसेच जर तुम्ही पुण्य केले अशी तुमची भावना असेल तर ते पुण्य तुम्ही केलेल्या पापावर आधारित असते. तसेच जर तुम्हाला पाप केल्याची भावना असेल तर ते पाप तुम्ही केलेल्या पुण्याच्या आधारावर झालेले असते. परंतु जेव्हा तुमच्या कृतीत पुण्य किंवा पाप असे काहीही नसते तेव्हा तेथे कृतीचे समाधान असते, तेथे कैवल्य असते, मुक्ती असते. अशाच प्रकारे सज्जन दुर्जन, चांगले वाईट, शत्रू मित्र, स्वर्ग नरक, शांतता अशांतता, सुदैव दुर्दैव, झीज भर, वैभव दारिद्र्य, न्याय अन्याय, धर्म अधर्म इत्यादी यच्चयावत द्वंद्व समजून घ्यायचे आहे. विश्वाचा कारभार द्वंद्वावर चालतो. हे द्वंद्व त्याच्या अतीत असलेल्या एका तिसऱ्या शक्तीने नियंत्रित केले जाते. द्वंद्व जेव्हा नष्ट होते तेव्हा ते या तिसऱ्या शक्तीत आपल्या निर्माणात लय पावते. द्वंद्वापैकी फक्त एकच असू शकत नाही. एक असेल तर तेथेच दुसरे कदाचित छुपेपणाने परंतु असणारच असणार. द्वंद्वाशिवाय विश्व असणे शक्य नाही. तुम्हाला शिखरावर राहायचे असेल तर तुम्हाला त्याखाली दरी आहे ही जाण असणे अगत्याचे आहे. तरच तुम्ही त्या शिखरावर राहू शकाल.
शिखरावरून घसरल्यास आपले पतन कोठे होणार आहे याची जाणीव तुम्हाला शिखरावर राहायला उपयुक्त होते. त्या जाणीवेमुळे तुम्ही शिखरावर पाय घट्ट रोवून राहता. जेव्हा ती जाणीव नसते तेव्हा तुम्ही त्या शिखरावर स्वच्छंदी स्वैराचारी होता आणि मग यथाकाळी तुमचे पतन त्या दरीत होते. तेथे शिखरावरील सुखाचे दुःखात रूपांतर होते. पुन्हा शिखरावर जायला तयारी सुरू होते. जो मुळातच दरीत असतो तो सतत त्या शिखरावर राहायला जायला उद्युक्त होत असतो. त्यासाठी तो त्या दरीची दुःखे उपभोगतो, सहन करतो आणि याच द्वंद्वाच्या नियमाने तो शिखर चढून वर जातो, सुखी होतो. अशाला त्या दरीतील दुःखाची स्वानुभवाने कल्पना असते, जाणीव असते. यामुळे असा दरीतील दुःख उपभोगून शिखरावर आलेला पाय जमिनीवर ठेवून त्या शिखरावर व्यवहार करतो. सुदीर्घ काळ त्या शिखरावर राहतो. दुःखाचे सुखात रूपांतर होते. द्वंद्व हा वैश्विक नियम आहे. हरिओम.